मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी दर्शवली आहे। एकत्र येणं कठीण नाही असं राज ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी मात्र युतीसाठी अट ठेवली आहे। यावरून राजकारण आता चांगलंच तापलंय। आणि याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत श्रीराम पवार ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत। श्रीराम पवारचे आपलं टीव्ही 9 मराठीमध्ये स्वागत। आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते, मात्र कुठेतरी अटी शर्थी लागू असंच म्हणावं लागेल। मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता या अटी शर्थी राज ठाकरे मान्य करतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आता एक तर मुळात हे दोघं एकत्र येतील का याविषयी शंका होती आणि राज ठाकरेंनी त्याच्यात पहिलं पाऊल पुढे टाकलं असं दिसतंय आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद सकारात्मक आहे। ज्या प्रकारे दोन भावांमध्ये मागची 20 वर्षे संबंध आहेत आणि ज्या प्रकारे मनसे चा पक्ष स्थापन करून राज ठाकरे बाहेर पडले, त्यानंतर असं एका मुलाखतीतून दोन पक्ष एकदम एकत्र येतील हे इतकं सोपं नाही आहे। बरोबर। त्याला उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे अटी घातल्या, तशा राज ठाकरे काही बोलले नसले तरी त्यांच्याही मनात काही अटी निश्चितपणे असतील, कारण त्यांची भूमिका मूळ शिवसेनेतून बाहेर पडताना अतिशय स्पष्ट होती की त्यांना दुय्यम स्थान नको होतं। बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असं त्यांचं म्हणणं होतं, मानणं होतं आणि उद्धव ठाकरेंसोबत कदाचित काम करायची त्यांची तयारी आहे, पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नाही अशा प्रकारची एक भूमिका तेव्हा साधारणपणे जाणवत होती आणि ती भूमिका मला नाही वाटतं की ती बदलली असेल। त्यामुळं दोन ठाकरेंनी एकत्र येणं आणि शिवसेना आणि मनसेनं एकत्र येणं याच्यामध्ये दोन्ही बाजूनी काही अटी शर्ती असतील आणि जे हे राजकारण खरंच पुढे न्यायचं असेल ती गरज दोघांनाही आहे असं दिसतं। ज्या पद्धतीचा प्रतिसाद दोघांकडून मिळतो तो पाहता आता त्यांनी सगळ्या शक्यताच आजपर्यंत पाहिलेल्या आहेत आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एका अर्थानं दोघांचंही सगळंच पणाला लागलं आहे आणि अशा वेळेला जर दोघं एकत्र आले आणि मराठी अस्मितेभोवती काही नवं राजकारण विणता आलं तर त्या दृष्टिकोनातून ते विचार करत असावेत असं कालच्या डेव्हलपमेंटमधून वाटतंय। मात्र पवार सर, आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं राजकारण घडतंय असं आपण मानलं तर 2017च्या निवडणुकीवेळी देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी टाळी दिली होती, मात्र त्या प्रस्तावाची राज ठाकरे यांनी चांगलीच खिल्ली उडवली होती। हो, बरोबर। नाही, एक आहे की राजकारण सतत बदलत असतं। 2017मध्ये राज ठाकरेंना ज्या शक्यता वाटत होत्या त्यानंतर आता जवळपास 8 वर्षे गेलेली आहेत आणि या 8 वर्षामध्ये मनसेचा असा कुठेही विस्तार झालेला नाही किंवा राजकीयदृष्ट्या मनसे ताकद म्हणून वाढला असं झालेलं नाही आहे। दुसऱ्या बाजूला 2017 नंतर युतीमध्ये शिवसेना आधी मोठ्या भावाचा धाकटा भाऊ झाला, नंतर शिवसेनेची ताकद कमी होत गेली। मधल्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण 2024च्या निवडणुकीत आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद खूप घटलेली आहे। त्यामुळं दोन्हीही भावांचं आणि शिवसेना आणि मनसे या दोघांचंही खूप नुकसान झालं आहे 2017 नंतर 2025पर्यंत आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकांचा त्यात वाटा निश्चितपणे आहे। तर अशा वेळेला आणि हे दोघंही म्हणजे उद्धव ठाकरे तर BJP सोबत होतेच, राज ठाकरे यांनी अनेक वेळा BJPची सुसंगत भूमिका घेतली। उद्धव ठाकरे नंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत आले। राज ठाकरे यांनी एका टप्प्यावर शरद पवारांशी जुळवून घेण्याची भूमिका दाखवली। एका निवडणुकीत ते लाव येतो व्हिडिओ खूप गाजलं, तेव्हा त्यांची भूमिका भाजपच्या विरोधात होती। नंतर त्यांनी भाजपला जुळवून घ्यायचा प्रयत्न केला। म्हणजे या दोन्ही नेत्यांनी आत्ता महाराष्ट्रात जे अस्तित्वात असलेल्या राजकारणातले मुख्य पक्ष आहेत त्यांच्याशी कधी ना कधी तर जुळवून घ्यायचा प्रयत्न केला आहे, फक्त एकमेकांशी जुळवून घेतलेलं नाही। आणि राजकारण आपल्याला माहिती आहे की नेहमीच शक्यतांचा खेळ असतो। त्याच्यामध्ये आत्ता ज्या प्रकारची परम्युटेशन कॉम्बिनेशन होतील असं आपल्याला कधीच वाटलं नाही, अशी महाराष्ट्रानं मागच्या 5-7 वर्षामध्ये पाहिलेली आहेत। त्यात ही एकच फक्त घडलं नव्हतं की दोन भाऊ एकत्र येतील, तर आता ते राजकारणच अशा टप्प्यावर आले की दोघांचीही कदाचित ती गरज निर्माण झाली आहे आणि ती गरज दोघांनी ओळखलेली आहे। त्यामुळं तेव्हा उद्धव ठाकरेंनी टाळी द्यायचा प्रयत्न केला, राज ठाकरेंनी काही टाळीसाठी हात पुढे केला नाही किंवा या गोष्टी अशा जाहीरपणे बोलायच्या नसतात, इथंपासून ती सुरुवात झाली होती। पण आता मात्र जाहीरपणे राज ठाकरे बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद सकारात्मक आहे आणि दोन्ही बाजूचे बाकीचे नेतेही असे ठाकरे एकत्र आले तर आनंद वाटेल अशा प्रकारची भूमिका घेत आहेत। म्हणजे काहीतरी निश्चितपणे शिस्त आहे एवढं आपल्याला म्हणता येईल।
मात्र पवार सर, गेल्या 4 दिवसांपूर्वीची घडामोड आपण पाहिली. एकीकडे भाजप नेत्यांचं आणि राज ठाकरेंचं सख्य सगळ्यांनाच माहिती आहे. शिंदे देखील 4 दिवसांपूर्वी शिवतीर्थवर गेले होते, तिथं स्नेहभोजन झालं. शिंदेंच्या मते बाळासाहेबांच्या वेळच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि अवघ्या 4च दिवसानंतर राज ठाकरे स्पष्टपणे उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव पाठवतायत. काय म्हणायचं या सगळ्या चित्रणाला? बरोबर. नाही, तेच मी म्हणतो की महाराष्ट्राचं राजकारण हे इतक्या झपाट्यानं सतत बदलतं आहे की त्याच्यात असं निश्चितपणे सूत्र शोधणं खूपच कठीण आहे. शिवसेना एकनाथ शिंदे स्वतःच राज ठाकरेंना भेटले आणि त्यानंतर स्वाभाविकपणे असं वाटत होतं की राज ठाकरे प्रामुख्यानं युतीशी सुसंगत भूमिका घेतील, म्हणजे महायुतीशी सुसंगत भूमिका घेतील. पण त्यांनी अचानक काल जो एका अर्थानं राजकीय बॉम्ब टाकला आहे, त्यानंतर ही समीकरणं पुन्हा बदलण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत आणि त्याची म्हणजे अगदी उघड आहे की यात मुंबई महापालिका सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. राज ठाकरे यांचा पक्ष स्थापन केल्यापासून कधीच त्यांना खूप घवघवीत यश मिळालं असं नाही आहे. पण आता मागच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं मराठी अस्मितेभोवतीचा एक स्पेस तयार होते आहे, ती स्पेस निश्चितपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही त्याचं आकर्षण आहे. किंबहुना शिवसेनेचा मूळ पायाच तो आहे की मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसाचा हक्क. आणि मुंबईत सातत्यानं अलीकडच्या काळामध्ये मराठी विरुद्ध अन्य भाषक, मग हिंदी असतील, गुजराती असतील, अशा प्रकारचा वाद कळत नकळत होताना दिसतो आहे. आणि तिथं या दोघांना जर असं वाटत असेल की या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी अस्मितेभोवती काही नवं राजकारण विणता येईल, तर ती शक्यता असू शकते. ती शक्यता राज ठाकरेंना आता महायुतीसोबत जाऊन असण्याची शक्यता नाही आहे. याचं कारण महायुतीचा अजेंडा स्पष्टपणे हिंदी पहिलीपासून लागू करण्याचा आहे किंवा महायुतीमध्ये भाजपा इतका मोठा पक्ष आहे की तो असा एका भाषेच्या अस्मितेभोवतीचं राजकारण करू शकत नाही. त्यामुळं एक नवी स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न यातून असू शकतो. नक्कीच पवार सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि या संपूर्ण राजकारणाकडे संपूर्ण